आता बोलायचं ठरवलंय, गप्प बसायचं नाही. म्हणूनच तोंडावरची पट्टी काढून त्या विषयावर मी बोलायला तुमच्या समोर आलो आहे. माझा सुरुवातीचाच सगळा जो भाग तुम्हाला वाटला असेल ना, की हे काय नवीन नाटक लावलंय असं वगैरे, तर हो, हे नवीन नाटक आहे. कारण आजवर जे नाटक चाललंय ना, आवाज बंद करण्याचं, सामूहिकरित्या बोलत राहून दुसऱ्याला न बोलू देण्याचं, त्याविषयीच मी तुम्हाला आज बोलणार आहे. तसा आज स्वातंत्र्य दिन, भारताचा स्वातंत्र्य दिन. या दिवशी आम्हाला अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य मिळालं आणि हेच अभिव्यक्तीचं स्वातंत्र्य घेऊन मी तुमच्या समोर आज आलेलो आहे. सातत्यानं, अगदी सातत्यानं एक आरोप वारंवार होत आला आहे आणि तो आरोप म्हणजे भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान शून्य होतं. एकदाही राष्ट्रीय स्वयंसेवक संघ भारतीय स्वातंत्र्य लढ्यात सहभागी झाला नाही. आणि दुसरा आरोप होतो, नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या लढ्याला राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं विरोध केला होता. आणि हे दोन मुद्दे सातत्यानं उचलत यावरती प्रश्न विचारले जातात. संघी, चड्डीवाले भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यात सहभागी होते का, असं विचारलं जातं. त्याच गोष्टीवरती आपण आज प्रकाश टाकणार आहोत. जितकं शक्य आहे तितकं सुलभतेनं सांगण्याचा प्रयत्न मी करणार आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना विजयादशमीच्या मुहूर्तावर 1925 साली झाली, दसऱ्याला. त्याआधी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे संस्थापक आणि आद्य सरसंघचालक डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार हे आपल्या वैद्यकीय शिक्षणासाठी राष्ट्रीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये कोलकात्याला गेले होते. म्हणजे महाराष्ट्रातून, नागपूरहून थेट कोलकात्याला नंबर लागला होता आताच्या सारखा म्हणून गेले होते नाही. त्यांनी स्वतःहून कोलकात्याची निवड केली होती. ती निवड का केली होती, तर अनुशीलन समिती आणि युगांतर यासारख्या संस्थेमध्ये काम करता यावं. योगी अरविंद घोषांच्या सोबत त्यांना काम करता, योगी अरविंदांच्या सोबत त्यांना काम करता यावं आणि त्यासोबत रासबिहारी बोसांच्या सोबत काम करता यावं. रासबिहारी बोस आणि अरविंदांच्या सोबत काम करताना डॉक्टर हेडगेवारांनी राष्ट्रीय स्वातंत्र्यासाठी मेहनत घेतलेली आहे. 1925च्या आधी, म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची स्थापना होण्याच्या अगोदर 1919च्या कालावधीमध्ये एका आंदोलनात सहभागी झाल्याबद्दल, 1919 ते 1924 हा कालखंड काँग्रेसच्या संपर्काचा कालखंड आहे डॉक्टर केशव बळीराम हेडगेवारांच्या. काँग्रेसवाले कसं बोलतात बघा, तुम्हाला म्हणजे एक छान सांगतो मी, की ज्यावेळी संघाची स्थापना झालेली नव्हती त्यावेळेला हेडगेवार काँग्रेसी होते आणि म्हणून त्यांचा स्वातंत्र्यातला सहभाग हा काँग्रेसशी संबंधित आहे, संघाशी नाही. पहिल्यांदा तो काय होता बघूया. 19 ऑगस्ट 1921 साली त्यांना पहिल्यांदा अटक झाली होती. हे काय काम होतं, तर ते भारतीय स्वातंत्र्य लढ्यामध्ये सहभागी झाले होते, ती भाषणं करत होते. 19 ऑगस्ट 1921ला पहिल्यांदा अटक झाल्यानंतर त्यांना कोर्टाने सांगितलं होतं की 3,000 रुपयांचा जामीन आणि शपथपत्र लिहून द्यायचं आहे की मी अशी जहाल भाषणं करणार नाही. पण हेडगेवारांनी ते नाकारलं आणि त्यांना 1 वर्षाचा तुरुंगवास 1921 साली झाला होता. हा संघाच्या स्थापने आधीचा काळ. त्यानंतर बऱ्याचशा काही गोष्टी अशा घडत गेलेल्या आहेत. महात्मा गांधींनी 1930ला सविनय कायदेभंगाची चळवळ सुरू केलेली होती. याच काळामध्ये जंगल सत्याग्रहाला देखील सुरुवात झालेली होती आणि मध्य भारतात, तेव्हाच्या मध्य भारतात, महाराष्ट्र नव्हता, तेव्हाच्या मध्य भारतात म्हणजे नागपूर भागामध्ये डॉक्टर हेडगेवारांनी या जंगल सत्याग्रहाला सुरुवात केलेली होती. या जंगल सत्याग्रहात सहभागी होण्याचं आवाहन देखील यावेळी करण्यात आलं होतं. डॉक्टर हेडगेवारांनी त्यावेळेला जे पत्र लिहिलंय ते पत्र आता आपल्याला स्क्रोल होऊन दिसतंय. त्यात स्पष्टपणे डॉक्टर हेडगेवार संघ स्वयंसेवकांना या लढ्यामध्ये सहभागी होण्याचं आव्हान करताना दिसत आहेत. खास करून संघ स्वयंसेवकांना सहभागी होण्याचं आव्हान करतात. हे पत्र आजही उपलब्ध आहे. सोबत तुम्ही आता एक फोटो बघताय जो जंगल सत्याग्रहात सहभागी झालेल्या सत्याग्रहींचा आहे आणि त्या फोटोत तुम्हाला मध्यभागी बसलेले डॉक्टर केशव बळीराम हेडगेवार दिसतील.
म्हणजे ते महात्मा गांधींच्या लढ्यामध्ये देखील सहभागी होते. एवढ्यावरच हे प्रकरण थांबत नाही, तर 21 जुलै 1930ला जंगलचा कायदा मोडला म्हणून डॉक्टर हेडगेवारांना 9 महिन्याची शिक्षा झालेली होती. बघा, 1930चा कालावधी मी तुम्हाला सांगतोय, म्हणजे संघाची स्थापना होऊन जवळपास 5 वर्ष उलटलेली होती. डॉक्टर हेडगेवारांना अटक झालेली होती, जंगल कायदा तोडला म्हणून ब्रिटिश सरकारच्याकडून अटक झालेली होती. आणि या अटकेच्या वेळी संघाचा कारभार शिमपरांजपेंच्या हवाली करून ते तुरुंगात गेले होते. तुरुंगातून परत आले आणि तुरुंगातून परत आल्यावर त्यांनी परत सरसंघचालकांचा कार्यभार स्वीकारलेला होता. म्हणजे डॉक्टर केशव बैराम हेडगेवार हे स्वतः या लढ्यात सहभागी होते, सोबतच संघ स्वयंसेवक देखील सहभागी होते. हे पुराव्यानिशी, कोर्टातल्या पुराव्यानिशी, जेलच्या पुराव्यानिशी सिद्ध होणारी गोष्ट आहे. केवळ या सत्याग्रहामध्ये सहभागी होते असं नव्हे, तर गोवा मुक्ती संग्रामामध्ये सुद्धा राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं योगदान होतं. तुम्हाला उदाहरण म्हणून सांगतो, उज्जैनचे राजाभाऊ महाकाळ यांचा फोटो देखील तुम्ही बघताय, जे शहीद झाले होते तिथे. हे गोवा मुक्तीच्या लढ्यासाठी गोव्यामध्ये गेलेले होते. सहोदरा देवी यांना जखमी झाल्यानंतर, गोळी लागल्यानंतर त्यांच्या हातातला तिरंगा, राष्ट्रीय ध्वज तिरंगा आपल्या हातात घेऊन राजाभाऊ महाकाळ पुढे सरकले आणि त्यांना देखील पोर्तुगीजांच्या गोळीचा बळी पडावं लागलं. या सगळ्या गोष्टी काय सिद्ध करतात, तर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा भारतीय स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये सहभाग होता. मी आणखी काही उदाहरणं सांगणार आहे, म्हणजे 1, 2, 3 निवडक बोटावर मोजण्या इतकी हुशार असतात स्वयंसेवक, पटकन काहीतरी सांगून टाकतात असं तुम्हाला वाटेल. मी आणखी काही उदाहरणं तुम्हाला सांगणार आहे. 27 आणि 28 एप्रिलला, त्या काळामध्ये वर्ध्यामध्ये एक शिबिर भरलं होतं या सगळ्या स्वयंसेवकांचं. त्यातली वक्त्यांची भाषणं अजूनही रेकॉर्डवर अवलंबून आहेत. या शिबिरामधल्या भाषणात राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या लढ्यात स्वयंसेवकांनी सहभागी व्हावं असंच आवाहन केलं होतं. या दरम्यान बालाजी रायपूरकर नावाच्या एका स्वयंसेवकाचा देखील गोळी लागून मृत्यू झालेला होता. पुढे 1942 साली चले जावची चळवळ आली. या चळवळीमध्ये विशेषतः विदर्भात हे आंदोलन फार मोठ्या प्रमाणावर चाललेलं होतं. आताचा विदर्भ, तेव्हाचा मध्य भारत. बावली, आष्टी, चिमूर येथे संघाचा सगळ्या स्वयंसेवकांचा सक्रिय सहभाग होता. आता मी हे वाक्य म्हटलं की तुम्ही म्हणाल सक्रिय सहभाग होता म्हणजे काय, काही नावं तरी सांगाल की नाही. तर दादा नाईक, बाबुराव बेंगडे, अण्णाजी सिरास यांच्यासह जवळपास 125 स्वयंसेवकांवरती अधिकृतरित्या गुन्हे दाखल झालेले आहेत, ज्या गुन्ह्यांचं रेकॉर्ड आजही उपलब्ध आहे. दादा नाईक, बाबुराव बेंगडे आणि सिरास, अण्णाजी सिरास हे स्वयंसेवक होते आणि यांच्यावरती 1942च्या चले जावच्या आंदोलनामध्ये गुन्हे दाखल झालेले आहेत. आता मी मध्य भारत आणि पश्चिम महाराष्ट्र यातील उदाहरणे यासाठी सांगतोय की मराठवाडा ब्रिटिशांच्या ताब्यात नव्हता, हे लक्षात घ्या. म्हणजे तो निजामाच्या तावडीत होता. तिथला मुक्तीसंग्राम वेगळा आहे, त्यावरती वेगळं भाष्य करावं लागेल, त्यात ते वेगळे संदर्भ द्यावे लागतील. त्यामुळे तुम्हाला मी ही नावं देतोय. आणखी एक गोष्ट तुम्हाला मला सांगायची आहे. भारतीय स्वातंत्र्य लढ्यातील एक महत्त्वाच्या व्यक्ती म्हणजे अरुणा आसफ अली. अरुणा आसफ अली जेव्हा भूमिगत झाल्या होत्या, तेव्हा त्या भूमिगत स्थितीमध्ये कुठे राहत होत्या, त्यांच्या त्या सगळ्या चरित्रामध्ये त्याचा उल्लेख आढळतो. दिल्लीमध्ये ज्या व्यक्तीच्या घरी त्या राहत होत्या ते व्यक्ती म्हणजे हंसराज गुप्त. अरुणा आसफ अली भूमिगत असताना ज्या व्यक्तीच्या घरी राहत होत्या ते व्यक्ती म्हणजे हंसराज गुप्त. आणि हे हंसराज गुप्त दिल्लीचे संघचालक होते. दिल्ली शहराचे संघचालक हंसराज गुप्त होते. या गुप्तच्या घरी गुप्तपणे राहण्यासाठी अरुणा आसफ अली यांना परवानगी होती, तिथे ठेवलं होतं. त्याही तिथे सुरक्षितपणे राहिल्या होत्या. संघ स्वयंसेवक स्वातंत्र्य लढ्यात सहभागी होते असं नव्हे, तर त्यात मदत सुद्धा करत होते. प्रकरण एवढ्यावर थांबत नाहीये. क्रांतिसिंह नाना पाटील जेव्हा भूमिगत होते, ब्रिटिशांच्या पासून पत्री सरकार, प्रति सरकार, पायाला पत्रे ठोकायचे म्हणून पत्री सरकार, ब्रिटिशांच्या पासून लपून त्यांच्यापासून भूमिगत होऊन निघून गेले, तेव्हा ते ज्या व्यक्तीच्या घरी राहिले ते पंडित सातवळेकर. हे पंडित सातवळेकर औंधमधले आणि औंध शहराचे
औंध प्रांताचे म्हणजे त्यावेळेच्या संस्थांचे संघचालक होते. औंध संस्थांचे संघचालक पंडित सातोळेकर यांच्या घरी क्रांतिसिंह नाना पाटलांनी भूमिगत असताना आश्रय घेतला होता, हे विसरून चालणार नाही. भगतसिंग, राजगुरू, सुखदेव ही नावं आपल्या सगळ्यांना आठवत असतील. काही लोक मुद्दाम हे विसरून जातात. त्यातले राजगुरू जे होते ना, ते नागपूरच्या संघशाखेवर नियमित जात होते. राजगुरूंचा संघशाखेशी संघ स्वयंसेवक म्हणून संबंध होता. भैयाजी दाणी अखिल भारतीय सरकार्यवाह यांच्या घरीच राजगुरूंनी मुक्काम ठोकलेला होता. त्यांच्या घरीच मुक्काम होता. भैयाजी दाणी त्यावेळेला सरकार्यवाह नव्हते, ते पुढे नंतर सरकार्यवाह झाले. पण भैयाजी दाणींच्या घरी राजगुरूंचा मुक्काम असायचा. भूमिगत असताना आश्रयाला देखील भैयाजी दाणींच्या घरीच राजगुरूंनी मुक्काम केलेला होता. क्रांतिसिंह नाना पाटील, अरुणा असफ अली, राजगुरू या सगळ्या मोठमोठ्या क्रांतिकारकांना आश्रय देणारे, घरी ठेवणारे स्वयंसेवकच होते, हे विसरून चालणार नाही. आता मुद्दा येतोय तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या सैन्याला विरोध केला होता का याचा. ज्यांना खूप जाणून घेण्याची इच्छा आहे त्यांनी कृपया भारताच्या अभिलेखांमध्ये किंवा नागपूरच्या मुख्यालयात अभिलेखांमध्ये जे उपलब्ध डॉक्युमेंट्स आहेत त्यापैकी 20 सप्टेंबर 1943चं पत्र नीट तपासून बघावं. या पत्रात संघाच्या मुख्यालयात एक गुप्त बैठक झाल्याची नोंद आहे आणि ज्या गुप्त बैठकीमध्ये जपानहून येणाऱ्या आझाद हिंद सैनिकांना कशा प्रकारे इथे वातावरण निर्मिती करून मदत करता येईल याबाबतची चर्चा झाली होती. याचा अर्थ स्पष्ट आहे. मी काही मोजकी उदाहरणं सांगितलीत वेळेच्या अभावामुळं. आणखी बरीचशी उदाहरणं सांगता येऊ शकतील. म्हणजे अगदी युगांतरपासूनच्या अनुशीलनपासूनच्या कार्यकाळापासून म्हणजे ज्या क्षणी टिळक युगाचा अस्त होत होता त्या क्षणापासून ते भारतीय स्वातंत्र्याच्या लढाईचे यशस्विता होईपर्यंत, म्हणजे अगदी डॉक्टर हेडगेवारांच्या मृत्यूपश्चात सुद्धा गोळवलकर गुरुजींनी देखील या स्वातंत्र्य लढ्यामध्ये आपलं योगदान दिलेलं आहे. संघ भारतीय स्वातंत्र्यात योगदान देतो. आणि आणखी एक गोष्ट तुम्हाला मी सांगून ठेवतो, नागपूरच्या संघ मुख्यालयात भारतीय स्वातंत्र्य दिवस तिरंगा फडकावून साजरा होत असतो. ज्याला बघण्याची इच्छा आहे त्यांनी नागपूरच्या मुख्यालयात जाऊन नक्की बघावं. तिथे तिरंगा फडकावला जात नाही असं अजिबात नाही, त्याचाही सन्मान ठेवला जातो. म्हणून स्वातंत्र्याचा इतिहास सांगताना विशिष्ट परिवाराचा इतिहास सांगत त्याच परिवारामुळे स्वातंत्र्य मिळालं आहे असं सांगण्याचा प्रकार हा कोरियाच्या हुकुमशहासारखा आहे. कोरियाचा हुकुमशहाचा बाप ज्या दिवशी जन्माला आला त्या दिवशी कोरियाचं कॅलेंडर सुरू झालं. तसं भारतात कृपया केलं जाऊ नये. गांधी नेहरू परिवाराच्या पलीकडे देखील खूप मोठा स्वातंत्र्याचा इतिहास भारतामध्ये होता आणि तोच नीट समजून घेणं आवश्यक आहे. संघावर आरोप करण्यापूर्वी संघानं काय योगदान दिलंय हे देखील समजून घेणं आवश्यक आहे. नमस्कार.